नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता सागरला सावनीच्या घरून घरी घेऊन आलेली असते. सागरला धड चालताही येत नसतं आणि सागर मुक्ताला म्हणत असतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, मी खोटं बोललो आहे तुमच्याशी. त्यावर मुक्ता म्हणते की हो, आपण बोलूयात, पण तुम्ही आधी बसा खाली. आणि त्यानंतर मुक्ता सागरला बेडवर बसवते. मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, तुम्ही आता थोडा आराम करा, आपण बोलूयात नंतर. त्यावर सागर म्हणत असतो की नाही मुक्ता, मला आत्ताच बोलायचं आहे. मुक्ता सागरला म्हणत असते, सागर तुम्ही ऐका ना, तुम्ही आत्ता बोलण्याच्या कंडिशन मध्ये नाही आहे. सागर म्हणत असतो, नाही मला आत्ताच बोलायचं आहे, मी शुद्धीमध्ये आहे. त्यावर मुक्ता म्हणते, तिथे पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे आणि तो पाण्याचा ग्लास तुम्ही स्वतःच्या हाताने उचला आणि स्वतः पाणी प्या, न सांडता. मग माझी खात्री पटेल की तुम्ही स्वस्थ आहात. आणि सागर तो पाण्याचा ग्लास घेतो आणि पाणी पितो. त्यानंतर सागर मुक्तासमोर हात जोडतो आणि मुक्ताला म्हणतो की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ करा. मी खूप मोठी गोष्ट लपवली आहे तुमच्यापासनं आणि आता माझी घुसमट होत आहे मनामध्ये. मी अजून नाही लपवू शकत, मला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर मुक्ता म्हणते, एक मिनिट, काय लपवलं आहे तुम्ही माझ्यापासनं? सागर काही बोलत नसतो, मुक्ताकडेच बघत असतो. त्यावर मुक्ता म्हणते की सागर, हर्षवर्धनने जे सांगितलं आहे ते खरं आहे का? नाही ना? त्यावर सागर म्हणतो की काय सांगितलं आहे हर्षवर्धनने? मुक्ता म्हणते की आईचा ॲक्सिडेंट सावनीने केला आणि म्हणते की खोटं आहे ना हे, बोला की. त्यावर सागर काहीच बोलत नसतो. मुक्ता ओरडत म्हणते की अहो, शुद्धीत आलात ना तुम्ही, मग बोला की. तेवढ्यात एक सागरला फोन येतो. सागर तो फोन न उचलताच कट करतो. मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, तुम्ही मला सांगा की हे सगळं खोटं आहे. सागर त्यानंतर मुक्ताला मान हलवून म्हणतो की हो, खोटं आहे. मुक्ताला त्यानंतर जरासं बरं वाटतं आणि त्यानंतर सागर लगेच म्हणतो की खरं तर ॲक्सिडेंट आदित्यकडनं झाला आहे. हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप धक्का बसतो. दुसरीकडे सावनीची खूप चिडचिड होत असते आणि सावनी म्हणत असते की कुठल्या मातीची बनली आहे ही बाई, इतकं सगळं होऊन तिच्या समोर आपण काही केलं तरी तिचा सागरवरचा विश्वास कमी होत नाही. हर्षवर्धन म्हणतो की सावनी, तू तिला अंडर एस्टिमेट केला आहे. हर्षवर्धन म्हणतो, ह्या जागी दुसरी कुठलीही बाई असती ना, तिचा विश्वास बसला असता, पण ही मुक्ता आहे. सावनी म्हणते की तू इतका थंड कसा आहे, तुला काहीच वाटत नाही का हर्ष? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की वाटतं ना, आणि म्हणतो की मला तुझी काळजी वाटते. काय आहे ना, आतापर्यंत तू जेवढे प्लॅन केले ना ते सगळे फसत चालले आहे. एवढ्यात आदित्य देखील तिथे येतो आणि म्हणतो की मम्मा. सावनी जवळ येतो आणि म्हणतो की मम्मा, मला वॉचमॅन काका म्हणाले की पप्पा आले होते. सावनी मान हलवून म्हणते की हो. त्यावर आदित्य म्हणतो की मग तू त्यांना थांबवलं का नाही? मला भेटायचं होतं ना. त्यावर सावनी म्हणते की मी कसं थांबवणार होते त्याला, त्याच्याबरोबर आली होती ना त्याची नवीन बायको मुक्ता. त्यानंतर आदित्य तिथून निघून जातो. दुसरीकडे मुक्ताला धक्का बसलेला असतो आदित्यचं नाव ऐकल्यानंतर. मुक्ता म्हणत असते, म्हणजे हे सगळं झाल्या त्या दिवसापासून तुम्हाला माहिती होतं, तुम्ही आमच्या समोर वावरत होत. मुक्ता असं देखील म्हणत असते की ओके, ठीक आहे, तुम्ही हे सगळं आधीसाठी करत होता. मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताचा हातात हात घेतो आणि मुक्ताला म्हणत होतो, हो, मी हे सगळं फक्त आणि फक्त आदित्यसाठी करत होतो आणि प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. दुसरा कुठलाच इंटरेस्ट नव्हता माझा. आदित्य इतक्या वर्षानंतर माझ्या जवळ आला होता आणि त्यानंतर तो माझ्या जवळ दूर गेला असताना मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. आणि मुक्ताला म्हणतो की मी काय बोलतो कळतंय ना तुम्हाला? आई बाबा आपल्या मुलांसाठी काही पण करायला तयार असतात आणि माझ्यातील बाबा देखील अपवाद ठरला नाही. म्हणत असतो की तुमच्या आईबद्दल जे काही घडलं ना त्याच्याबद्दल मला स्वतःलाच वाईट वाटतं, पण प्लीज मला माफ करा, मी तुमची माफी मागतो. तर सागरला म्हणत असते की सागर, तुम्ही शांत व्हा प्लीज, तुम्ही खाली बसा बरं. सागर म्हणत असतो की तुम्ही पण प्लीज माझं ऐका, आदित्यने मुद्दामून नाही केलेलं हे, त्याच्याकडनं देखील चुकून झालं आहे. प्लीज प्लीज माझ्या मुलाला पोलिसांमध्ये देऊ नका, मी तुमच्या पुढे हात जोडतो. मुक्ता म्हणत असते की सागर प्लीज शांत व्हा. मुक्ता म्हणत असते की नाही, मी त्याला पोलिसांमध्ये देत नाही. ठीक आहे ना? पण सागर आदित्यच्या हातात जी चूक घडली आहे ती गुन्ह्या इतकीच मोठी आहे, कळतंय ना तुम्हाला?
सागर म्हणत असतो की मला मान्य आहे, पण आदित्यच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मुक्ता म्हणते की मी तेच म्हणते, त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याचा सारखा सारखा तोल जात राहिला तर कसं होईल? एक दिवस असा येईल की तो इतक्या जोरात जाऊन आपटेल ना, तर आपली इच्छा असून देखील आपण काहीच करू शकणार नाही. येतंय का तुमच्या लक्षामध्ये? आज जर आपण त्याला जाणीव करून दिली नाही ना, तर त्याला असं वाटेल आपण सुटू शकतो. आपण कितीही मोठी गोष्ट केली तर आपण त्यातनं सुटू शकतो असं त्याला वाटेल, आणि त्याच्यासमोर उद्या कुठलाच मार्ग उरणार नाही. आणि तेव्हाच वडील म्हणून तो तुम्हाला प्रश्न विचारेल. तेव्हा तुम्हाला तो म्हणेल, पप्पा, मी जेव्हा पहिल्यांदा चुकलो होतो ना, तेव्हा मला का नाही थांबवलंस? मला का ओरडला नाही? माझ्या चुकीची जाणीव मला तेव्हाच करून दिली असती तर काय झालं असतं? मुक्ता म्हणत असते की सागर, मुलं आई वडिलांचं अनुकरण करत असतात, पण आदित्यच्या दुर्दैवाने ना त्याला त्याच्या आई वडिलांचं वागणं बघून मोठं होता आलं ना. कधी आई वडिलांना त्याचं चूक काय आणि बरोबर काय यातला फरक त्यांना सांगता आला. पण आज तुम्ही आहात ना त्याचे वडील म्हणून. जर आपलं बाळ चुकत असेल मग त्याला समजावून सांगायला हवं की नको? पळवाटांना सोप्या वाटतात आपल्याला ध्येयाच्या दिशेने नाही नेत, पण आपल्याला ध्येयाच्या विरुद्ध दिशेने नेतात. तुम्ही फक्त आजचा विचार करताय, पण आदित्य समोर त्याचा अख्खं आयुष्य छोटा आहे. तो सागरला मुक्ताचं म्हणणं पटत असतं. मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही बरोबर बोलताय. बाप म्हणून मी माझे इमोशनवर कंट्रोलच नाही करू शकलो. ह्या सगळ्यामध्ये मी असा वाहवत गेलो. खरंच खूप मोठी चूक झाली आहे माझी. ता म्हणत असते कधीतरी ना त्या मुलांना त्यांच्या चुका दाखवाव्या लागतात. त्यांच्या चुकीसाठी त्यांचा कान पिळावा लागतो. पालकांना सांगावं लागतंय की तू चुकतोय. सागर म्हणतो की जसं की तुम्ही सईच्या बाबतीत करतात, आणि म्हणतो की बरोबर आहे, अशीच असती आई. सागर म्हणतो की माझ्या आधीच्या नशिबात नाहीये असं आईचं प्रेम. सावनीने कायम चुकीच्याच जागी प्रेम केलं आणि चुकीच्या वेळी राग, आणि मी सुद्धा कमी पडलो म्हणूनच हे सगळं घडलं. पण बिलीव्ह मी ज्या आदित्यला ओळखतो ना, तो असा नाहीये. पण त्याला आता नको तितकं स्वातंत्र्य मिळालं आहे, म्हणून त्याला तो जसा वागतो, जसा बोलतो तेच योग्य वाटतं त्याला. आता सागरला म्हणत असते, पण सागर, तुम्हालाच त्याची जाणीव त्याला करून द्यावी लागेल. सागर मुक्ताला म्हणतो की देईल मी. सावनीने आई म्हणून तिचं कर्तव्य निभावलं नसलं ना, तरी बाप म्हणून मी माझं कर्तव्य निभावेन. म्हणतो की मी आदित्यला पुन्हा योग्य मार्गाला घेऊन येईल. त्याला म्हणतो की पण मुक्ता, मी ह्या मार्गावर एकटा नाही जाऊ शकत. मुक्ताचा हातात हात घेतो आणि मुक्ताला म्हणतो की मला तुमची मदत लागणार आहे. मुक्ता म्हणते की सागर, मी आहे तुमच्या बरोबर. आणि त्यानंतर सागर मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवतो. दुसऱ्या दिवशी सावनी रेडी होऊन घरामध्येच असते. सागर तिथे येतो. सागरला बघून सावनी म्हणते की सागर, तू इथे आदित्यला भेटायचं का? मी बोलवते त्याला. सागर म्हणतो की आदित्यला कशाला, मी तुझ्यासाठीच आलो आहे. आणि म्हणत असतो की माझ्या बरोबर वेळ घालवण्याची खूप इच्छा होती ना तुझी, चल मग आलोय मी. त्यावर सावनी म्हणते, काय बोलतोयस तू? कळत नाहीये मला. सागर सावनीवर चिडतो आणि सावनीला म्हणतो ही नाटकं बंद कर आधी. आणि सावनीला म्हणतो, काल काय टाकलं होतं माझ्या ड्रिंक मध्ये? कारण त्यानंतरच मला गुंगी आल्यासारखं झालं. मग तू हे सगळे चाळे सुरू केले. मग मुक्ताला इथे बोलवलं आणि तिला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की मी तिचा विश्वासघात करतोय. सावनी म्हणते की नाही, ते ड्रिंक तर. सागर लगेच म्हणतो, खोटं बोलू नकोस, कारण तू हे ड्रिंक दिलं. तुला माहिती होतं की शुद्धीमध्ये मी हे सगळं होऊच दिलं नसतं. आणि म्हणतो की किती खालच्या लेवलला गेली सावनी तू. आणि म्हणतो की तू जर आदित्यची आई नसती ना, माहिती नाही मग मला मी काय केलं असतं ते. सावनी म्हणते की तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काहीच केलेलं नाहीये. सागर म्हणतो की तू हे सगळं केलं, यापेक्षा भयानक काय आहे माहिती की या सगळ्यामध्ये माझ्या आदित्यचा वापर केला आहेस तू. म्हणतो की तुला जरा सुद्धा लाज वाटली नाही सावनी? सावनी लगेच म्हणते की ओरडू नकोस. म्हणते की आदित्य फक्त तुझाच मुलगा नाहीये, माझा देखील आहे. सागर म्हणतो म्हणूनच हवं तेव्हा त्याला हॉस्टेलमध्ये फेकून आलीस, हवं तेव्हा मला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी त्याला घेऊन आली. आणि म्हणत असतो की माणसांचा तू वस्तूंसारखा वापर करतेस सावनी. पण आता बस, यापुढे मी तुला माझ्या आदित्यच्या आयुष्याशी खेळू देणार नाही. त्याच्या आयुष्यातील सगळे निर्णय इथून पुढे मीच घेणार. सावनी म्हणते की काय करणार आहेस तू? सागर म्हणतो बघच. सागर आदित्यला आवाज देतो. आदित्य खाली येतो आणि सागर आदित्यला ओढत घेऊन जातो. सावनी म्हणते की एक मिनिट सागर, तू हे काय करतो? सागर म्हणतो आदित्यने जे काय केलं आहे ना, ते चुकीचं आहेच, आणि मी ते लपवून
खूप मोठी चूक केली आहे. आणि सागर म्हणत असतो की पण मी आता त्याला योग्य ठिकाणी घेऊन चाललो आहे. सावनी सागरला अडवत असते आणि म्हणत असते की सागर तू हे असं करू शकत नाही. सावनीला म्हणत असतो की सावनी तू बाजूला हो. आदित्य म्हणतो की पप्पा प्लीज मी हात जोडतो, पाया पडतो, प्लीज मला पोलिसांकडे देऊ नका, मी पुन्हा असं वाईट वागणार नाही. आणि आदित्य रडायला लागतो. आदित्यला सागर म्हणतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. ते काहीच बोलत नसतं. सागर पुन्हा विचारतो तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. आदित्य म्हणतो की हो आहे. आणि सागर आदित्यला तिथून घेऊन जातो. दुसरीकडे गोखल्यांच्या घरी पुरू माधवीला म्हणत असतो की माधवी तू हिमतीदार आहे. इतकं मोठ्या अपघातातून तू वाचलीस आणि तू पुन्हा नव्याने उभी राहिलीस. आणि मुक्ता हे सगळं बोलणं ऐकत असते. मुक्ता लगेच म्हणते की बाबा सगळेच एवढे हिम्मतवान नसतात. पुरू म्हणतो अगं मुक्ता ये ना तू इकडे. आणि मुक्ता तिथे येते. मुक्ता मात्र विचारांमध्ये गुंतलेली असते. माधवीला ते कळतं की मुक्ता कसला तरी विचार करते. माधवी म्हणते काय ग काय झालं आहे. मुक्ता माधवीचा हात हातामध्ये घेते आणि माधवीला म्हणते की आई मला बोलायचं आहे तुझ्याशी थोडं. म्हणते की तुझ्याशी बोलले ना तर मला असं वाटतं की मला माझ्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळाले आहे. माधवी म्हणते ठीक आहे काय झालं सांग. मुक्ता म्हणत असते आपण आपल्या माणसांशी कसं लढायचं, म्हणजे गुन्हेगार जर आपल्याच घरातील असेल तर अशा वेळी काय करायचं, आपण त्याची साथ द्यायची की सत्याची साथ. त्यावर माधवी म्हणत असते हे बघ मुक्ता आपल्या माणसांशी लढून कोणी जिंकत नसतं. पुरू म्हणतो आणि ते जिंकलं तरी जिंकणं कसं ग, आपल्या माणसांनाच हारून मिळालेलं असतं. तुझं खरं आहे पण आपण त्यांना माफ करू शकतो. काय ना सत्य किंवा असत्य हे जिंकत नसतं, नाती जिंकतात. हे सगळं बोलणं सागर ऐकत असतो. आणि सागर मध्ये म्हणतो की पण प्रत्येक गोष्टीमध्ये माफी मागणं हाच उपाय नसतो, मग ते आपल्याच माणसांच्या बाबतीत असलं तरीही. नंतर माधवी म्हणते एक मिनिट सागर मुक्ता तुम्ही दोघं सांगाल का मला काय झालं आहे नक्की. सागर म्हणतो की तुमचा जो ऍक्सिडेंट झाला आहे ना तो दुर्दैवी होता. तुमचा जीव जाऊ शकला असता किंवा होऊ नये तितकं डॅमेज झालं असतं आणि तुम्ही हे डिझर्व करत नाही. पण ज्याने हे केलं आहे ना तो कितीही जवळचा असला ना तो माफी डिझर्व करत नाही. मुक्ता म्हणते की सागर हे अगदीच असं नाहीये. सागर म्हणतो की असंच आहे मुक्ता, जे झालं ते दुर्दैवीच आहे आणि ज्याने केलं आहे ना ते आपलंच असणं हे त्याहूनही वाईट. म्हणते नाही म्हणजे कोण आहे तो माणूस, कोणी केला अपघात. सागर म्हणतो की तुमचा ऍक्सिडेंट ज्याने केला त्याला काय शिक्षा द्यायची हे तुम्हीच ठरवा. एरवी दुसरं कोणी असतं तर मी त्याचे हाल केले असते. प्रेम आणि कर्तव्य यात अडकलो आहे मी. माधवीला हे ऐकून विचित्र वाटतं. माधवी म्हणत असते कोण चालवत होतं ही गाडी, आपलं कुणीतरी होतं का. सागर म्हणतो की ए रे इकडे. आणि आदित्य समोर येतो आणि आदित्यला बघून माधवीला धक्काच बसतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आणि सागर त्यांच्या रूम मध्ये बसलेले. मुक्ता म्हणत असते आता ह्या पुढे सागर आदित्य काही चुकीचं करणार नाही. सागर मुक्ताला म्हणत असतो की थँक्यू मुक्ता, तुम्ही जर नसताना मी हे काही करूच शकलो नसतो. दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धन प्लॅन करत असतात. सावनी म्हणत असते की सागर आणि मुक्ताची प्रोफेशनल बदनामी झाली पाहिजे. हर्षवर्धन म्हणतो की मी यासाठी आधीच माणसं कामाला लावली आहे. त्यानंतर मुक्ताला आरतीचा फोन येतो. आरती म्हणते की मॅम इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, क्लिनिकला कुलूप लावलं आहे. आणि सावनी हर्षवर्धनला म्हणते मुक्ताचं लायसन्स गेलं आहे, मुक्ताला आता जेलमध्ये जावं लागेल. आता मग येईल सागर कोळी आपल्याकडे दयेची भीक मागत. सागर वाचू शकणार का या संकटातून, मुक्ताला बघूयात पुढील भागांमध्ये. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.